आज हिंगोली जिल्हा येथे कलेक्टर ऑफिसवरती येण्याचं कारण म्हणजे जे आम्हाला महाराष्ट्र सरकारने युवा प्रशिक्षणार्थींना 5 महिन्याचा कालावधी वाढवून दिलेला आहे। त्या कालावधीमध्ये 131 आस्थापना आहेत। आस्थापनामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी काम करत आहेत। त्या प्रशिक्षणार्थींना जर यामधल्या 129 आस्थापनांचा जॉईनिंग ऑर्डर निघाल्या आहेत आणि ते लोक रुजू झालेले आहेत, पण त्यामधलाच एक सर्वात मोठा भाऊ म्हणून आणि त्यातला एक भाग म्हणून आमचा शिक्षण विभाग आहे। त्या शिक्षण विभागातील सर्व प्रशिक्षणार्थी आहेत, त्या प्रशिक्षणार्थींच्या कुठंतरी ऑर्डर थांबलेल्या आहेत आणि त्या ऑर्डर आमच्या ज्या 129 आस्थापना आहेत त्यानुसार सर्वांना ज्या ऑर्डर निघालेल्या आहेत त्याचप्रमाणे या शिक्षण विभागातल्याही सर्व लोकांना रुजू करून घ्यावं, त्याकरिता आम्ही या हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेलो आहोत आणि त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला आम्हाला कळवायचं आहे की आमच्या या शिक्षण विभागातल्या मित्रांवरती किंवा भावांवरती कुठलाही अन्याय न होता लवकरात लवकर 30 एप्रिल ही आम्हाला शासनाने रुजू होण्याची शेवटची तारीख दिलेली आहे। त्या शेवटच्या तारखेच्या आत त्यांनी आमच्यावरती विचार करून या शिक्षण विभागावरती अभ्यास करून त्यांनी आमच्या बाबतीत एक ठोस पाऊल उचलण्याचं काम करावं आणि यांना सर्वांना न्याय द्यावा आणि सर्वांना आमच्या सर्वांबरोबरच एक रुजू आदेश सर्वांसाठी काढावा। हिंगोली जिल्ह्यानुसार नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शिक्षण विभागातील सर्वांना न्याय द्यावा या शासनाने आणि वाढीव 5 महिन्याच्या कालावधींचा लवकरात लवकर अंमलबजावणी करावी ही शासनाला आमच्या हिंगोली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने ही मागणी आहे।